जय महाराष्ट्र मंडळी. जय महाराष्ट्र हा शब्द ऐकल्यावर तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल. नेहमी नमस्कार करणारा हा जय महाराष्ट्र का करायला लागलाय? काय इतिहास घडलाय हो. बाळासाहेबांचे दोन बछडे कित्येक वर्षानंतर आज पॉलिटिकली एकत्र आलेत. एकत्र पॉलिटिक्स करून करून आता पॉलिटिक्स करायला एकत्र आलेत. हा भाग वेगळा, पण दोन बछडे एकत्र आलेत. काय महाराष्ट्राच्या मीडियामध्ये भावनांचा महापूर आलाय. ते मुंबई तकवाले म्हणजे तो हा सोहळा अनुपम अशा स्वरूपाच्या अवस्थेमध्ये आलेले आहेत. म्हणजे आता काही बघण्यासारखं उरलंच नाही. देवानं उचललं तरी हरकत नाही या स्वरूपाची धन्यता त्या मुंबई तकच्या पत्रकारांना वाटू लागली होती. एबीपी वाल्यांना बाळासाहेबांचे दोन बछडे किती वर्षानंतर एकत्र आले याच्याविषयी कौतुक वाटू लागलं होतं. अजून कुठल्या 18 लोकमत काय त्या लोकांना बाबा आता म्हणजे मराठी माणसांसाठी सोनियाचा दिनू आलाय. सोनियाचा म्हणजे सोन्याचा. उगी तुम्ही दिल्लीतल्या सोनियाकडे जाऊ नका. दिनू आलाय अशी अवस्था होती. म्हणजे प्रेमाचं जे भरतं होतं ना, ते भरतं सगळं मराठी मीडियामध्ये आलेलं होतं. मिल गए आज मेरे सनम, आज मेरे जमी पर नहीं है कदम, ही अशी अवस्था होती. म्हणजे मला हे कधी कधी ना उत्तर भारतामध्ये अनेक गाणे तयार होतात बघा. म्हणजे कौतुक कशाचं? तुम उठो सिया श्रृंगार करो, शिवधनुष राम ने तोडा है. लग्न होणार रामाचं, लग्न होणार सीतेचं एकमेकाच्या सोबत. आणि हे आपण आपल्यासारखे इतके कौतुकानं बोलतात. तुम उठो सिया श्रृंगार करो, शिवधनुष राम ने तोडा है. आता इथं सिया कोण, शिवधनुष्य कुठलं? अजून तर ते धनुष्य तेव्हा तुटलं नेलं. ते ज्याचं धनुष्य होतं ते घेऊन गेलं. ते जिसका था उसका लेके गया. ह्यांच्या हातात आली मशाल. आणि आता तुम उठो मराठी श्रृंगार करो, मशाल उद्धवने लाया है अशी अवस्था आहे. आता म्हणजे मशालीनं कोळसा पेटवायचा आणि तो कोळशाच्या इंजिनात टाकायचा आणि मग सेना नावाची झुक 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 गाडी निघणार, अशी सगळी स्थिती. मला या सगळ्याचं एका शब्दात वर्णन करावं वाटतं, जे तुम्हाला दिसतंय. 2 ठाकरे आणि 1 चाकरे हे तिघे एकत्र आले. बस. आता चाकरे हा शब्द मी कोणासाठी वापरलाय? आपलं यमक जुळलं पाहिजे म्हणून. मी म्हणणार नाही जसं उद्धव ठाकरे म्हणतात ना, काय म्हणत होते टरबुजा. मी म्हणणार नाही असं. तुम्ही काय म्हणत होता हे असं म्हणायचे. तसं मी म्हणणार नाही. चाकरे कोण म्हणत होतं? आमचे अनिल थत्ते गगनभेदी चॅनलवाले ते सांगतात बघा की उद्धव ठाकरेंच्या पत्नी संजय राऊतांना चाकर म्हणतात, नौकर म्हणतात. मी म्हणत नाही हा. असं अनिल थत्ते म्हणतात. त्यांना कळलंय की त्यांना उद्धव ठाकरेच्या पत्नी म्हणतात, संजय राऊतांना. 2 ठाकरेच्या मध्ये 1 चाकरे घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. आता मला आश्चर्य याचं वाटतं, ठीक आहे ठाकरेंचे बछडे बाळासाहेबांचे 2 बछडे एकत्र येऊन बोलत होते. या 2 बछड्यांच्या मध्ये आता प्राणी कोणता तुम्ही ठरवा, मी कशाला बोलू उगाच. याचं काय काम होतं? तुमचं आमचं जमलं म्हणताना मध्यस्थाची काय गरज होती याला मध्ये घेण्याची? याचा अर्थ एकच आहे की हाच माणूस सगळं घडवून आणतो आहे. हाच माणूस सगळं घडवून आणतोय. 2 ठाकरेंच्या मध्ये 1 चाकरे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्याच भाषेत याचं उत्तर करायचं ठरलं तर राऊतांनी करून दाखवलं. या दोघांना एकत्र आणून काँग्रेसची लात यांच्याच पार्श्वभागावर मारून घेऊन वेगळं करण्याचा चमत्कार राऊतांनी करून दाखवलेला आहे. चमत्कार नाही का म्हणतोय मी, बाकी काय असं का म्हणतोय? जागा वाटप घोषित झालं का? नाही. म्हणजे मनसे इतक्या जागा लढणार, शिवसेना युबीटी इतक्या जागा लढणार हे घोषित झालं का? नाही. महापौर कुणाचा, उपमहापौर कुणाचा, स्टँडिंग कोणाला, या सत्तेचं वाटप झालं का? नाही. त्याची काही घोषणा झाली का? नाही. मग काय झालं? आम्ही एकत्र आलो. बरं, एकत्र आलो हा विषय आज सांगितलाय का? 5 जुलैची सभा आठवा, वरळी डोमला झालेली. आम्ही एकत्र आलोय ते वेगळं होण्यासाठी नाही, आम्ही एकत्र आलोत असं उद्धव ठाकरे म्हणले होते ना.
मग पुन्हा एकत्र आलोत हे देवेंद्र फडणवीसांसारखं चाललंय का? मी पुन्हा येईन तसे आम्ही पुन्हा एकत्र येऊ. हे पुन्हा एकत्र भाऊ तोरसेकर म्हणतात बघा, इंडिया आघाडीची बैठक काय होते? इंडिया आघाडीवाले एकत्र बसतात आणि ठरवतात पुन्हा कधी एकत्र बसायचंय. त्याचं बैठक घ्यायची आणि ठरवायचं. काय ठरवायचं? पुन्हा कधी एकत्र बसायचंय हे ठरवायचं. महाराष्ट्राला वाटत होतं, म्हणजे जे काय ह्यांच्याविषयी जे काय वाटतं ना ते महाराष्ट्राला वाटतं. महाराष्ट्राला वाटत होतं की हे एकत्र आल्यावर आता मुंबईतली जागा वाटप घोषित करतील, पण नाही. अहो, गंमत अशी आहे की मुंबई मनपाच्या पुढे यांना बाकी मनपाचं काहीच वाटत नाही आहे. लढायची ताकद आहे की नाही याचं भान पण नाही आहे. हे तिकडे एकत्र येत होते आणि इकडे छत्रपती संभाजीनगरला राज ठाकरेंचा एक जुना जाणता शिलेदार पार्टी सोडून भाजपात गेला. महानगराचा प्रमुखच, शहर प्रमुखच, 2 शहर प्रमुख गेले, एक गगन गौडा आणि दुसरे ते आशिष सुरडकर. दोघांनी दिलं सोडून. त्यांना विचारलं, का बरं रे बाबा, ते तिकडे बछडे एकत्र येले, तुम्ही आपले बछडे का पळताय? म्हणजे बाळासाहेबांचे बछडे एकत्र येत असताना राजचे बछडे का निघून जात आहे विचारलं. ते म्हणले, कशाचे बछडे? गुहेत वाघ शिकार करूनच आणि ना, आम्ही काय खायचं, उपाशी मारायचं का काय? हे म्हणजे तिकडं सगळं दोघातच चालू आहे, वाटून घेणं. आम्ही काय करायचं, राजकारण करायचं की नाही? गेले निघून. अहो, यांची घोषणा होण्याच्या आधी राजू वैद्य नावाचा उद्धव ठाकरेंचा शिलेदार निघून गेला. आता उद्धवच्या जवळ कोण? शरद काका आणि रशीद मामू. एक शरद चचा, रशीद मामू, 2च उरलेत त्यांच्या बाजूला. आणि यांच्या बाजूला तर कोणी उरतंय की नाही मला माहितच नाही. आसराणीसारखी अवस्था झाली राज ठाकरेंची. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. बाकी उरलंय कोण? म्हणजे जागा वाटप नाही, सत्तेचं वाटप ठरलं नाही, काहीही घोषणा नाही. घोषणा काय केली तर आधी केलेली, आम्ही एकत्र आलोत. मध्ये कोण घेतलंय तर संजय राऊतांना. ते आमचे उमरीकर गमतीनं म्हणतात की शेवटच्या माणसानं कुलूप लावून चावी मामूच्या हाटलावर ठेवून जावी. तशी शेवटची कुलूप लावून चावी कोणाकडे ठेवायची हे नक्की झालंय, पण कुलूप कोण लावणार? मी सांगत असतो, उद्धव ठाकरेंच्या मुंबईच्या कार्यालयाला कुलूप लावणार संजय राऊत आणि छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयाला कुलूप लावणार अंबादास दानवे. दोघांच्याकडेच कंत्राट देऊन ठेवलंय, हे कुलूप लावून निघून जायचं. बाकी सगळे आधी पार्श्वभागावर लाथा घालून हाकलून द्यायचं काम चालू आहे. संजय राऊतांना मध्ये घेऊन केलेली घोषणा, बरं जागा वाटप कधी केली? हे म्हणले, आम्ही आज जाऊन बोलणार, आम्ही दोघं बोलणार. पुन्हा बंद खोली. आता बाळासाहेबांच्या खोलीत बोलतेत काय शिवतीर्थावरच्या खोलीत बोलतेत मला माहित नाही. कोणत्या खोलीत दोघं बोलतेत ते मला माहित नाही. आता खोलीत दार बंद केल्यावर बोलायचं असतं का? पारागावपणा करू नये कुलकर्णींनी. तर ते बोलणार आणि बोलल्यावर सत्तेचं समान वाटप का काय वाटप ठरणार. आणि ठरल्यावर समजा नाही झालं तर काय करायचं? उद्या राज ठाकरे म्हणले, मला यांनी कमिटमेंट दिली होती पहिला महापौर माझा करण्याची, नाही पाळली, मी चाललो तिकडच्या टोकाला. तर कशातच काही उत्तर नाही. आणि या सगळ्यांना असला आनंद आहे मीडियाला या सगळ्या गोष्टीचा, 2 ठाकरे आणि 1 चाकरे एकत्र आल्याचा. या 2 ठाकरे 1 चाकरे एकत्र येऊन महाराष्ट्रात सोडा, यांचा महाराष्ट्राचा काय संबंध आहे, हे मुंबईपुरते एकत्र आलेत. मुंबईला काय संदेश मिळालाय ते कळणं आवश्यक आहे. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक पुरुष